व्यवस्थापन या धड्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण आपत्तीची व्याख्या आणि त्यानंतर आपत्तीचे प्रकार आपण शिकलो होतो। आता दुसरा भाग जो आपण आता शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीचे परिणाम आणि आपत्तीचे उद्दिष्ट हा भाग आता आपण शिकणार आहोत। आता आपण बघा की आपत्तीचे परिणाम, आपण आता हे जे दोन चित्र बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला आपत्तीचे परिणाम दिसत आहे। तर आपत्तीचे परिणाम हे जे आहे तर यामध्ये पुरामध्ये रहदारीचे पूल वाहून जाणे, नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरणे, अन्नाची तूट निर्माण होणे अशा समस्या निर्माण होतात आणि भूकंपामध्ये घराची पडझड होणे, जमिनीला भेगा पडणे असेही परिणाम दिसून येतात। वणवा, दुष्काळ या आपत्तीही पर्यावरणावर गंभीर परिणाम करून जातात। आता बघा की याचे हे जे आपत्ती आली तर याचं बघा की देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो। आता आपण बघतोच आहे, आता आपल्या इथे कोविड-19 ही जी समस्या उद्भवलेली आहे तर पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झालेला आहे। तर ही आपत्ती आणि अर्थव्यवस्थेचा सापेक्ष असतो। त्याच्यामुळे एखादं ठिकाण जरी उद्ध्वस्त झालं तर ते पुन्हा उभारणं, आता इथे आपल्याला माईन दुर्घटना दिसते, याच्यामध्ये पूर्ण डोंगराचं दरड कोसळली, भूस्खलन झालं, पूर्ण गाव जमिनी डोंगर हे करून जमिनीमध्ये गाडल्या गेलं। याच्यामध्ये बघा की आता हे सगळं कशामुळे झालं तर हे जे डोंगर सतत डोंगर पोखरून तो जो डोंगर आहे त्याचं भूस्खलन झालं, दरड कोसळली आणि ती सकाळची वेळ होती, शाळा भरलेली होती आणि या शाळेमध्ये 45 मुलं शिकत होते, सगळेच्या सगळे जमिनीमध्ये गाडल्या गेले। तर अशा या ज्या समस्या येतात तर या ज्या समस्या आल्या, आपत्ती आली, ही जे संकट आलं तर याचा आपल्या पूर्ण जर हे आहे याचा परिणाम आपल्या कार्यातील सहभागावर होतो आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आपत्तीची झळ पोचते। आता बघा की ही जी गरज कशी तयार झाली, आपत्ती व्यवस्थापनाची गरज कशी तयार झाली तर बघा अणुभट्ट्यांपासून म्हणजे रशियामध्ये चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये झालेल्या स्फोटामुळे किरणोत्सर्गाची गळती झाली, आणि त्याचा परिणाम सगळ्या लोकांपर्यंत पोचला गेला आणि त्याचा निष्काळजी परिणामुळे किरणोत्सर्गाचा धोका वाढू लागला। या पार्श्वभूमीपासून की आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्त्व हे पूर्ण जगाला, राष्ट्रांना त्याची जाणीव झाली। तर आता हे जे संकट येतं तर ही संकट जी आपत्ती आली त्याच्यावर मात करणं आवश्यक असतं आणि त्यातूनच आपत्ती व्यवस्थापनाची मूळ कल्पना याच्यामधून साकार होते। आता आपण आपत्तीचे परिणाम बघितलं, त्याचे उदाहरण आपण बघितलं। आता याच्यानंतर आता आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याचे उद्दिष्ट आता आपण बघणार आहोत। भारतातील आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी झालेल्या जीवनाचे आणि संपत्तीचे संवर्धन होय। आपत्ती व्यवस्थापन योजना ही बहुस्तरीय असून त्याचा समावेश बघा की आजी संकट येतात, पूर, चक्रीवादळ, अग्निशामक द्रव्ये, उपयुक्तांचे मोठ्या प्रमाणामध्ये अपयश, रोग, दुष्काळ यांचा झपाट्याने प्रसार यासारख्या बाबींवर लक्ष देण्याची ही योजना आहे। भूहवामान स्थितीमुळे वारंवार पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, दरडी कोसळल्यामुळे भारत नैसर्गिक आपत्तींना बळी पडत आहे। आता हा भारत एक विशाल देश असल्याने इथे वेगवेगळे प्रदेश वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना बळी पडतात। उदाहरणार्थ पावसाळ्याच्या काळात दक्षिण भारतातील प्रायद्वीपीय भाग चक्रीवादळाने प्रभावित होतो, पश्चिम भारतातील राज्यांना तीव्र दुष्काळ पडतो। आता आपत्ती व्यवस्थापनात भारताच्या धोरणात्मक चौकटीमध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे, कारण गरीब लोकच या संकटांना जास्त सामोरे जातात। आता त्यासाठी बघा 1 जून 2010 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपत्ती व्यवस्थापन ही योजना सगळ्या ऑल इंडिया पूर्ण भारतभर त्यांनी सुरू केली। आता ज्या आपत्ती निवारण, शमन आणि व्यवस्थापनाशी सरकारी यंत्रणांना मदत, दिशा, निर्देश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला।
आता 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील ही पहिली योजना आहे. NDMA नॅशनल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरण आखण्याचे आदेश असलेले भारत सरकारची सर्वोच्च संस्था आहे. तर NDMA नॅशनल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही भारत सरकारची सर्वोच्च सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये ते कोणतं काम करतात, तर आपत्ती व्यवस्थापनमध्ये नियोजन आयोजन म्हणजे एखादं संकट आलं, एखादी आपत्ती आली तर त्याची झळ कुठपर्यंत पोचते याचं नियोजन आयोजन आणि त्याचं समन्वय राखणं आणि उपाययोजना हे सगळ्या चार ह्या ज्या बाजू आहेत त्यांच्या नियोजन आयोजन समन्वय उपाययोजना ही अखंड समाकलीन प्रक्रिया आहे आणि जी कोणत्याही आपत्तीच्या धोक्यापासून बचावासाठी आवश्यक आहे. म्हणजे कोणताही संकट आलं त्याच्यासाठी बचाव कसं करणं याच्यासाठी हे जे चार शब्दांचा उपयोग केलेला आहे, नियोजन आयोजन समन्वय आणि उपाययोजना. आता कोणत्याही आपत्तीचा धोका कमी करणं, कोणत्याही आपत्तीच्या परिणामांच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणं म्हणजेच बघा त्यांचं मुख्य काम कोणतं आहे, तर निर्वासन बचाव करणं, मदत देणं, पुनर्वसन. आता एखादं दरड कोसळल्यावर आताच मी तुम्हाला माईन याचं सांगितलं, तर त्या लोकांना दुसरे घरं बांधून देणं, दुसऱ्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करणं, अन्नाची सोय करणं, पुनर्बांधणी घरं बांधून देणं. आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे NDMची स्थापना केली गेली. आता ही 2000 मध्ये आता त्याचे नेतृत्व कोणी केलं, तर भारताचे पंतप्रधान आणि त्याचबरोबर 9 सभासद असतात. आता त्यांचं मुख्य काम कोणतं असतं, तर सराव विकसित करणं, प्रशिक्षण देणं आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यायामाचं आयोजन करणं. हे राज्य आणि स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षांना सुसज्ज प्रशिक्षण देणं. आता याचं जे मुख्यालय आहे हे सफदरजंग एन्क्लेव्ह नवी दिल्लीमध्ये येथे आहे. त्याचं नाव आहे NDMA भवन. आता त्याचं कोण बघतं तर त्याचं पालक विभाग म्हणून गृह मंत्रालय त्याचं निरीक्षण करतं, कारभार पाहतं आणि त्याचं कार्यक्षेत्र भारत सरकारकडे आहे. आता बघा की आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ही धोरणात्मक आणि नियोजन कार्यपद्धती आहे की जी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आणि घटना घडल्यास गंभीर नुकसान संरक्षित करण्यासाठी नियोजित केलेली आहे. तर ही योजना बहुस्तरीय असून पूर, चक्रीवादळ, आग, बॉम्बस्फोट, रोगाचा प्रसार यासारख्या समस्येकडे लक्ष देते. आता आपण बघतोच आहे जगामध्ये पूर्ण कोविड-19नी पूर्ण जग हादरून गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या लोकांना हे ज्या बाधित जे प्रदेश आहेत तिथले तर त्या लोकांना बघा की तात्पुरती निवास व्यवस्था देणं, अन्न, वैद्यकीय सेवा पोहोचवणं याकडे ते लक्ष देतात. आता हे जे आपत्ती व्यवस्थापन आहे तर ही आपत्ती संकट लहान असो किंवा मोठं असो, अल्पकालीन असो, लहान असो किंवा दीर्घकालीन, त्याच्यावर मात करणं, बचाव करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता त्याच्यासाठी बघा त्याच्यासाठीच हे आपत्ती व्यवस्थापन आहे आणि हे प्रभावी आणि परिणामकारक कसं होईल हेच गरजेचं आहे. तर याच्यामध्ये गरज करण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. तर या लोकसहभागामध्ये की पहिल्यांदा बघा गावापासून मी सुरुवात करते. गाव पातळीवर समिती नेमली जाते, त्याचा अध्यक्ष असतो सरपंच. अनेक गाव मिळून तालुका तयार होतो. तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये त्यांचा अध्यक्ष असतो तहसीलदार. त्याच्यानंतर तालुका मिळून जिल्हा तयार होतो, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जिल्हाधिकारी असतो. जिल्हा मिळून राज्य तयार होतं, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष मुख्यमंत्री असतो. त्याच्यानंतर ती राष्ट्रीय म्हणजे नॅशनल मध्ये जातं, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि सगळ्यामध्ये सामान्य जनता भरडली जाते. तर ह्या सगळ्यांचा सामान्य जनता हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता याला अनेक संस्था हे भाग देत असतात.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती संकट ओढवल्यानंतर त्या आपत्तीपासून होणारं नुकसान कमीत कमी कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि हे सगळं नियोजित नसते. संकट केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यासाठी त्यांची उद्दिष्ट आहेत. आता पहिलं उद्दिष्ट आहे आपत्ती काळात संकटाच्या वेळेला मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे. आता सुनामीच्या वेळेला असेल तर त्या लोक जे भरडले गेलेले आहेत तर त्यांना बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. नंतर जीवनावश्यक वस्तू आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणं. आता बघा, आता सगळ्या आपल्या इथे पण संकट आलेलं आहे, आपल्या भारतावरही संकट आलेलं आहे. अनेक लोक मजूर उपाशी हे होतात आहे, तर सगळ्यांना स्वयंसेवक संस्था अन्न पुरवत आहे. नंतर तिसरं जे आहे आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्यांचं जीवन पूर्वस्थितीत आणणं. नंतर जे दरड कोसळलेली आहे, पूर आलेला आहे, अशा लोकांना पुनर्वसन करणं, परत त्या लोकांना नवीन जागा देऊन दुसरी जागा देऊन तिथे त्यांना हलवणं, सुरक्षित जागी त्यांना नेणं. आणि आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्ती येणार नाही त्याकडे लक्ष देणं आणि त्याची झळ कमीत कमी पोचेल याची काळजी घेणं. धन्यवाद. आता आपण हा जो आपत्ती व्यवस्थापन हा धडा शिकलो. आता या धड्यामधला जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही बघून घ्याल आणि तो वहीमध्ये लिहून घ्या. आणि हा जो धडा आहे याच्यामधला आपल्याला 15 मार्काची जी परीक्षा आहे या 15 मार्काच्या परीक्षेमध्ये याचे मी प्रश्न विचारेन.